यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। ब्लूप्रिंटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं स्वप्न ते मतदारांपुढे मांडणार आहेत। महामुख्यमंत्री कोण या आमच्या विशेष सिरीजमध्ये राज ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। राजकीय पक्ष चालवायचा म्हणजे भल्या सकाळी लवकर उठावं लागतं असा चिमटा शरद पवारांनी राज ठाकरेंना उद्देशून काढला होता। राज ठाकरेंनीही तेव्हा पवारांना मार्मिक प्रतिटोला लगावला होता। मी घड्याळाचा गजर लावूनच झोपतो, सकाळी पवार पवार अशा गजरानंच मला जाग येते। आपल्या विरोधकांना अक्षरशः गार करून टाकण्याची ही कला राज ठाकरे आपले काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकले। लाखांच्या गर्दीच्या सभा कशा गाजवायच्या याचं बाळकडू त्यांना मातोश्रीकडून मिळालं। बाळासाहेब ठाकरे त्यांना राजा अशी हाक मारायचे। त्यांचा हा राजाच पुढे शिवसेनेची गादी सांभाळणार असं एकेकाळी बोललं जायचं, पण नियतीनं वेगळाच इतिहास घडवला। राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे हा संघर्ष जेव्हा टोकाला गेला तेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा राजकीय पक्ष जन्माला घातला। मळलेल्या वाटेनं न जाता त्यांनी नव्या राजमार्गावरून वाटचाल सुरू केली। राज ठाकरे हे श्रीकांत ठाकरे आणि कुंदाताई ठाकरे यांचे चिरंजीव। पेशानं संगीतकार असलेल्या श्रीकांत ठाकरेंनी राज ठाकरेंचं स्वरराजचं बारसं केलं। लहानपणी राज हे उत्कृष्ट तबला, गिटार आणि व्हायोलिन वादक होते, पण बाळासाहेबांच्या प्रभावामुळे ते तरुण वयातच राजकारणात उतरले आणि त्यांचा स्वर बदलून गेला। भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्व गुणांना उजाळा मिळाला। युतीचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा राज ठाकरेंचं शिवसेनेत मोठं वजन होतं। शिवउद्योग सेनेसाठी पॉपस्टार मायकल जॅक्सनला नाचवणं असो, नाहीतर बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो बायोग्राफीच्या प्रकाशनाला मान्यवरांची उपस्थिती असो, जे काही करायचं ते भव्य दिव्य हे राज ठाकरेंची स्टाईल आहे। राज ठाकरे आणि वाद हे अतूट समीकरण आहे। अगदी शिवसेनेत असल्यापासून परप्रांतीयांविरुद्ध त्यांची जीभ आणि हात कायमच चालले। मराठी मुलांना डावलून परप्रांतीय उमेदवारांना नोकऱ्या देण्यास राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला। रमेश किरणी प्रकरण, इंग्रजी पाट्यांना काळं फासणं, मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमांसाठी केलेलं खळफटाक आंदोलन, नाहीतर बिहारींच्या छटपूजेला विरोध, राज ठाकरे नेहमीच हेडलाईन्समध्ये राहिले। अमिताभ बच्चन हा त्यांचा सुपरस्टार, पण मुंबईत राहून उत्तर प्रदेशची बाजू घेतात म्हणून अमिताभनाही त्यांनी शिंगावर घेतलं। हिंदी बोलण्यावरून जया बच्चन यांच्याशी पंगा झाल्यानंतर गुड्डी अब बुड्ढी हो गई है अशी मल्ली नाती राज ठाकरेंनी केली, पण त्याच अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांनी पुन्हा चांगले संबंध निर्माण केले। झालं गेलं गंगेला मिळालं अशा शब्दात त्यांनी वाद मिटवला। सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे अशा महाराष्ट्रातल्या आयकॉनशी तर त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत। नरेंद्र मोदींवर चौफेर टीका होत असताना गुजरातमध्ये जाऊन तिथल्या विकास कामांचं राज ठाकरेंनी तोंड भरून कौतुक केलं आणि त्याच मोदींवर लोकसभा निवडणुकीत टीकाही केली। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचं भवितव्य काय असा सवाल केला जातोय। 2006 साली राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली, त्यावेळी महाराष्ट्र विकासाची ब्लूप्रिंट आणण्याची घोषणा केली होती। यंदा ते ब्लूप्रिंट घेऊन मतदारांना सामोरे जात आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच फटक्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले, पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेची कामगिरी फारच निराशाजनक होती। मनसेमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी राज ठाकरेंनी स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली। आता राज ठाकरे खरोखरच निवडणूक लढवणार का आणि मरगळलेल्या मनसेमध्ये नवी जान फुंकणार का याकडेच अवघा महाराष्ट्र डोळे लावून बसलाय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। राज ठाकरे यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांची भवितव्य या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत असणार आहेत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर। सर, आपलं स्वागत पुन्हा एकदा झी 24 तासमध्ये। आपण पाहतोय राज ठाकरेंच्या कारकिर्दीचा आपण आढावा घेतोय। राज ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं वक्तव्य केलं होतं। राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री बनण्याच्या क्षमतेविषयी नेमकं काय सांगाल? तुम्ही क्षमता आहे का असा जो प्रश्न विचारलेला आहे, तर क्षमता केव्हा माणसाची जोखली जाऊ शकते, जेव्हा तो संख्याबळाच्या जवळपास पोचलेला असतो। 10 आणि 12 आमदार असताना
त्यांना आत्ता एकदम मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये टाकणं आणि त्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाला योग्य आहेत की नाही अशा प्रकारचं हे करणं, म्हणजे 10वीत असलेल्या मुलाला आपण ग्रॅज्युएशनच्या परीक्षेचे एक प्रश्न विचारतोय असं झालं. हेही एक वेळ क्षम्य आपण मानलं, हेही एक वेळ आपण योग्य मानू. परंतु सध्या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये मनसेचे राज ठाकरे हे जोपर्यंत निवडणुकीत स्वतः उतरत नाहीत डायरेक्टली किंवा मग विधान परिषद जे काय असेल तोपर्यंत अशा प्रकारची काही चिन्ह मला दिसत नाही आहेत. परंतु मी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहे अशा प्रकारे बोलून आणि त्यानंतर त्याचं काहीसं सौम्य असं एक डिनायल आपण म्हणू, एक त्याच्या विरुद्ध त्यांनी स्टेटमेंट केलं की आमचं जेनेटिक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जेनेटिक प्रॉब्लेम हा एका बाजूला तर महाराष्ट्राचा प्रॉब्लेम हा दुसऱ्या बाजूला. महाराष्ट्राच्या प्रॉब्लेमसाठी एका सक्षम प्रशासनाचा गाढा अनुभव आणि त्याहीपेक्षा प्रचंड मोठी राजकीय इच्छाशक्ती आणि आमदारांचं संख्याबळ गरजेचं आहे. त्यातली प्रचंड मोठी राजकीय इच्छाशक्ती आणि व्हिजन हे राज ठाकरेंकडे आहे. परंतु संख्याबळ, प्रशासनाचा अनुभव आणि गुणवान माणसं बरोबर या 3 बाबतीत मात्र सध्या त्यांची बाजू तोकडी पडते आहे असं दिसतं आपल्याला. नक्कीच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्यासमोर नेमकी कोणकोणती आव्हानं असणार आहे? एक प्रकारे त्यांच्या पुढे पक्षात जी मरगळ आलेली आहे ती मरगळ पुसून काढण्याचं, ती मरगळ दूर झटकण्याचं एक प्रचंड मोठं आव्हान आहे. दुसरी गोष्ट चांगले उमेदवार मिळवण्याचं खूप मोठं आव्हान आहे. तिसरी गोष्ट त्या उमेदवारांना स्वतःचा करिश्मा नसणार आहे, तेव्हा स्वतःच्याच करिश्म्यावर त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांना जीवापाड कष्ट करावे लागतील. त्याकरता जो अवधी त्यांच्याकडे आहे तो अवधी अत्यंत लिमिटेड आहे. मागच्या वेळी जे उमेदवार आहेत ते सगळे मुंबई, पुणे, नाशिक ह्याच पट्ट्यातनं आलेले आहेत. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचा पक्ष पसरलेला आहे असा जो वारंवार त्यांच्या पक्षाकडनं चॅनल्सवर सांगण्यात येतं, तेव्हा तो पक्ष नेमका किती पोचलेला आहे याच्याकरता म्हणून त्या भागातनं, ग्रामीण महाराष्ट्रातनं, पश्चिम महाराष्ट्रातनं, विदर्भातनं, मराठवाड्यातनं त्यांचे उमेदवार निवडून येणं अत्यंत गरजेचं आहे. हेच मला असं वाटतं त्यांच्यासमोरचं पहिलं आणि सर्वात मोठं आव्हान आहे. दुसरं आव्हान असं आहे की एखादा अशा प्रकारचं अपयश मिळाल्यानंतर एखादा पक्ष संपून जातो का, मनसे संपून जाते का? तर असं कधी नसतं. पक्ष ज्या कारणाकरता स्थापन झाला ते कारण जोपर्यंत आहे तोपर्यंत तो पक्ष असतो. तो एक्झिक्यूट करणारी माणसं जोपर्यंत ती निष्ठावानपणे तो झेंडा खांद्यावर घेतात तोपर्यंत तो पक्ष जिवंत असतो. अप अँड डाऊन, चढ उतार हे प्रत्येक राजकीय पक्षाच्या जीवनात आलेले आहेत. अगदी भारतीय जनता पक्ष 2वर तर आज काँग्रेस 44वर, जो एकेकाळी 1984च्या निवडणुकीमध्ये 400च्या पुढे होता तो आज 44वर आहे. आज 300पर्यंत पोहोचलेला भाजप हा 89च्या 84च्या निवडणुकीमध्ये आपण 2वर गेलेला पाहिला होता. त्यामुळे यावेळेला त्यांच्या समोरचं दुसरं मोठं आव्हान, ज्या गोष्टींकरता आपण पक्ष स्थापन केला त्या गोष्टींचं महत्त्व आणि त्याचा आत्ता कालसंदर्भ किती अचूक आणि योग्य आहे हे पटवून द्यायची जबाबदारी आता त्यांच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेवर असणार आहे. तिसरं सर्वात त्यांचं महत्त्वाचं आव्हान म्हणजे की आजकाल पब्लिक मेमरी शॉर्ट आहे असं म्हणतात, पण त्याहीपेक्षा पब्लिक पेशन्स, लोकांचा संयम जो आहे तो संयम आणखीन शॉर्टर म्हणजे आणखीन अत्यल्प होत चाललेला आहे. त्यामुळे मागे काय केलं यापेक्षा आत्ता तुम्ही लोकांसाठी काय करणार आहात आणि त्याकरता दाखवायला तुमच्याकडे काय काम आहे हे सगळे प्रश्न आत्ता त्यांच्या समोर येणार आहेत. या सगळ्या अडचणींवर ते मात कसं करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच या संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न, राज ठाकरे मुख्यमंत्री होतील का आणि ते कधी? मी अशा प्रकारची कुठली भविष्यवाणी करू इच्छित नाही. कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल किंवा भारताचा प्रधानमंत्री कोण होईल, HD देवेगौडा प्रधानमंत्री होतील किंवा IK गुजराल प्रधानमंत्री होतील किंवा फॉर दॅट मॅटर नरसिंहराव प्रधानमंत्री होईल याची अटकळ दस्तूरखुद्द त्या नेत्यांना आदल्या रात्रीपर्यंत किंवा आदल्या दिवसापर्यंतही नव्हती. सत्तेचे फासे कसे पडतात, अंकगणित कसं असतं याच्यावर ह्या अनेक गोष्टी असतात. राज ठाकरे जोपर्यंत प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात भाग घेत नाहीत, आपल्या जेनेटिक प्रॉब्लेम ज्याचा त्यांनी उल्लेख केला, जेनेटिक डिफेक्टचा उल्लेख केला, त्याच्यावरती जाऊन जोपर्यंत स्वतःच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा, खऱ्या अर्थानं प्रशासनाची धुरा अंगावर मी घेत आहे असं जाहीर करत नाही तोपर्यंत मला वाटतं हा प्रश्न फजूल आहे. नक्कीच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आगामी निवडणुकीतच मिळतील हे मात्र नक्की. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर होते. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.